हॅलो. हा बोला की. ऐका ना, मी रिचार्ज करत होते तर माझा एक अंक चुकलाय ना, तर तुम्हाला रिचार्ज पडलाय माझा 719 रुपयाचा. तेवढा रिचार्ज माझा रिटर्न करा ना मला. मी आता रिचार्ज कसं तुम्हाला रिटर्न करू शकणार आहे? अहो अहो चुकून झालाय माझ्याकडनं. मी काय करत होते, माझ्या मैत्रिणीला रिचार्ज करत होते तर एक अंक चुकून त्याच्यात हे झालंय, तर ना तुम्हाला रिचार्ज आलाय त्याचा. तेवढं मला रिटर्न करा ना माझं रिचार्ज. काय नाही, फक्त मला वापस ते गुगल पेला पैसे पाठवा रिटर्न 719 रुपये. माझा फक्त प्रॉब्लेम ऐकून घ्या. मी काय साधा माणूस नाही. मी 1 वर्षाचा रिचार्ज अगोदरच करून टाकलेला आहे. मी काय तुम्हाला म्हणत नाही रिचार्ज करा म्हणून तुमच्या मोबाईल मध्ये. मला माझे पैसे रिटर्न द्या असं म्हणते मी. मी सरळच बोलायला लागलो, तू तिपडच बोलायला लागलीस. माझं ऐकून घेणार आहेस का? समजा राज्य तुझं आहे. मी काय म्हणतोय ऐकून घे. मी रिचार्ज अगोदर 1 वर्षाचा केलेला आहे आणि आता तू माझ्या मोबाईलवर रिचार्ज टाकला हे मला मान्य आहे. पण माझा 1 वर्षाचा रिचार्ज झालेला आहे, ती तुझा रिचार्ज केलेला फेल गेलेला आहे. मी कसं तुला रिचार्ज देऊ शकणार आहो आता वापस? तुला नंबर दिलाच कोणी ग माझा? मी माझ्या मैत्रीला रिचार्ज करत होते, एक अंक चुकलाय ते तुला पडलाय. मला काय सांगू नको, मला माझा रिचार्ज रिटर्न कर. हे बघ, तुला मी अजून पण सांगतोय आणि स्पष्ट भाषेत सांगतोय, माझ्याच्यानं ते शक्य नाही. कारण मी 1 वर्षाचा रिचार्ज अगोदरच केलेला होता. मी कसं काय विश्वास ठेवू? तू कुठल्या ह्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात राहतो मला माहितीये का? मी तुझ्यावर कसं काय विश्वास ठेवू शकतो? तुझ्या ह्या दांड बोलण्यावरूनच मला कळलंय की तू असा फालतू मुलगा दिसतोयस. आणि तू मला एवढं म्हणजे तुला एवढं सांगून सुद्धा कळत नाहीये की 719 रुपये काही थोडी गोष्ट आहे का? तुला रिचार्ज झालेला आहे माझा, तू माझाच रिचार्ज युज करतोय. मला माझे पैसे दे. मला काही सांगायचं नाही. तू मला माझे रिटर्न दे पैसे. अगं मला मान्य आहे ग, मला मेसेज पण आला आता 719 रुपयाचा रिचार्ज झालेला, पण ती शक्य नाही ना आता. मला काही सांगायचं नाही. मी तुझ्यावर कसं काय विश्वास ठेवू? तू काय खरं बोलतोयस का? तुम्ही असे कसे कुत्रे असतात मुलं, मला माहिती नाही का? तू नीट बोलायचं बरं का डुकरीन, नालायक कुत्रे. मला शिव्या द्यायच्या नाही त्या तुला सांगून ठेवतोय. ते तुझा प्रश्न आहे. तुझी डोळे कुठे शपलाला गेली होती का? कुत्र्या, माझे 719 रुपये दे तू. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत की तू 1 वर्षाचा रिचार्ज केले म्हणून. मला माझे पैसे पाहिजे. मला गुगल पे कर ह्या नंबरवरती, कळलं ना? हे बघ, मी काय तसल्या तुझ्या पोकळ धमक्याला घेणार नाही. तू एक काम करते का, कुत्र्याला जसं बिस्किट टाकते ती तसं मला बिस्किट शिवाळून टाकणार का तू? मी तुझं ऐकतो मग. कुत्र्या, तू पुढचं लय उरकू नको. मला माझे 719 रुपये दे गपचूप. चुकून झालंय, तुला सांगितलेलं कळत नाही का? मूर्ख, बावो टाकलंच नसते. मुलांचा मेंदू ना, मेंदू गुडघ्यात असतो, गुडघ्यात. गुडघ्यात असते म्हणूनच मुली वटणीवर येते त्या एका दणकेतच आरी येते त्या. मला काय सांगू नको, जास्त पुढचं उरकू नको. तुला माहित नाही मी कोण आहे. माझा रिचार्ज कर, मला रिटर्न. तू कोणाच मला माहिती आहे, कलेक्टरची पोरगी आहेस. तिकडे बघून घे तुला काय करायचंय ती. जा. जास्त नको उरकू तू. आमदारची पोरगी असू दे मी, मला माझा रिचार्ज रिटर्न कर. तुला सांगितलेलं कळत नाही का नीट भाषेत? का अक्कल नाही तुला? मेंदू आहे ना? आमदारची पोरगी 719 रुपयाचा विचार करते का? आमदाराची मुलगी असू दे, नाही तिकडे खासदाराची असू दे, तुला काय करायचंय? तू मला माझे पैसे रिटर्न कर. जास्त पुढचं उरकू नकोस. अगं तुझ्यासारखं 719 रुपये आमचं दारू पिण्यात आणि पुड्या खाण्यात जाते तर रोज. त्याचा विचार आहे का तुला? ते दारून पुढे तिकडे सोडून दे. मला काय नको सांगू ते. रिचार्ज माझ्याकडनं चुकून झालाय म्हणून तुला सांगतो तर अक्कलच नाही. शाळा वेळ शिकलाय का नाही काय माहिती. येडा ह्याला कळतच नाही बावटाला. तुला माहित आहे का, फार्मर किंग ही दारू आहे एक प्रकारची. ते फार्मर किंग दारू कितीला आहे तुला माहिती आहे का? ते मला काय नको सांगू तसलं. मला माझा रिचार्ज दे पटकन. अगं 719 रुपये तुला थोडे वाटले का? फार्मर किंग दारूची किंमत 5,000 रुपये आणि तुझं कुठेही 800 रुपये धरून बसले. तुझ्या तोंडावर खटदेणी मारली. दे की मग माझे पैसे घेतोय, वापरतोय, सांगतो 1 वर्षाचा रिचार्ज केला. 1 वर्षाचा रिचार्ज तू काही केलेलं नाहीये. तू माझ्या 719 रुपयावरती उड्या मारतोय. तू माझे पैसे मला रिटर्न कर. अगं पिल्लू, तू माझा ऐकून घेण्याचा प्रयत्न कर ना. मी रिचार्ज जर 1 वर्षाचा केला नसताना तर मी तुला दिला असतं ग. मला काय नको सांगू. तुझ्यावर कसं काय विश्वास ठेवू? तू कुठं राहतो मला माहितीये का? तू महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात राहतो मला माहितीये का? तू मला खरं सांगतो, हे मी कसा विश्वास तुझ्यावर ठेवू? अगं तुझं समजच बरोबर आहे ग, पण मला 20 रुपयाची इमल खाईन मला पैसा नाही. मी आता सध्या बादशीवर दिवस काढाला. 10 रुपयाचं बादशा 4 येतात. मला काय नको सांगू. मला माझे पैसे रिटर्न कर. 719 रुपये. मी आमदाराची पोरगी, खासदाराची पोरगी. तुला काय करायचं असं बोललं ना, मला काय नको सांगू. मला माझे 719 रुपये रिटर्न कर. बरं थांब, एक ठीक आहे, मी तुला 719 रुपये रिटर्न करणार. पण माझी पण एक अट आहे बघ त्याच्यात. काय? मी तुझं 719 रुपये तुला
3 महिन्यानं वापस करणार. आता सध्या मला 500 रुपयाची लय गरज आहे आणि मला किंग फ्रेशर स्ट्रॉंग प्यायचा आहे. मला फक्त 500 रुपये फोन पे कर. मी का करू? मला माझे पैसे दे पहिलं तू आधी. माझ्या पैशासाठी मी तुला फोन केला, तुला 500 रुपये द्यायला फोन नाही केलेला मी. अगं मी आज माझे 719 रुपये माझ्यासाठी फोन केलेला आहे मी. अगं मी आजारी माणूस आहे गं. मी जर अमृत नाही पेलं तर माझं जीवन संपून जाईल. मी तुझ्या पुढे हात पाया पडतो. तुम्हाला 500 रुपये टाक. मला काय नको सांगू, मला माझे पैसे दे. तू 719 रुपये मागायला फोन केलाय. अक्कल आहे का रे तुला? कुत्र्या, मी तुला माझे पैसे मागते आणि तू काय असं माझं 500 रुपये मागतोय रे? मी तर 701 रुपयासाठी माझे भांडण चालत माझ्या मैत्रिणीसोबत. माझा रिचार्ज दे, माझं रिचार्ज दे म्हणून. आणि तुझं काय लागणार रे मध्ये? 500 दे. तू कुठं राहतो रे मला सांग बरं. तुझं दाखवते तुला मी. अगं मी तंबाखू सुद्धा दुसऱ्या लोकांकडून मागून खायला लागलो. ऐकून घे माझी परिस्थिती तर तू ऐकून घे ग. मला काय नको सांगू, मला माझे 719 रुपये रिटर्न कर. तुला मी आता परत नीट सांगते. तू काय करणार आहेस करून सांग. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस कुत्रे? तू कुठं राहतो सांग मला. ए कुत्र्या, नीट बोल. तू कुठं राहतो मला सांग. अक्कल आहे का तुला? ए कुत्र्या, नीट बोल. डुकरीन तू बी नीट बोलायचा आता. ए नीट बोल. तू तुझी नीट बोल हा. परत सांगते तुला मी. मला माझे पैसे एक तर रिटर्न कर. तुझे ना, तू तिकडं तुझे 719 रुपये मला काही लय झालेले नाहीयेत. ते पैसे राहू दे. तू मला खोटं सांगतोय की मी 1 वर्षाचं रिचार्ज केलं. 1 वर्षाचं रिचार्ज तू काही केलेलं नाहीये. तू माझं 719 रुपये उड्या मारतोय. जाऊ दे, किती दिवस मारशील? 3 महिने ना? हा चल मार. अगं कुत्रे, माझं ऐकून तर घे ग तू. मी 3 महिन्यानं पैसे देणार आहोत. तुम्हाला आता सध्या 500ची लय गरज आहे. मला अमृत पेल्याशिवाय माझं मी काय जीवन तुला जगू 5 शकत नाही. रुपयाला फोन नाही केलेला. 719 रुपये मागायला फोन केला. तुला नसेल द्यायचं तर ते तिकडं राहू दे. मी एखाद्या कोणाला तरी भिकाराला दान केले असे समजेल. ठीक आहे, जाऊ दे. माझ्या मैत्रीला दिली, माझा पगार झाल्यास. तुझा पगार तिकडे तुझ्या चुलीत घाल ना तर सुरळी करून काय करायचं ती कर. तुला नीट सांगतोय मी. मला 500 रुपये पाठव. मी 500 रुपये पाठवायला तुला फोन केलेला नाही बेवड्या. मी काय बेहोडाय का? अगं अमृत पेतोय मी. तुला काय अमृत मध्ये तुला साधी गोष्ट वाटायली काय? अगं भली अमृत पेल्यावर अमर झालेली लोक आहे ती. ही तर काय मग ते मला नको सांगू अमृताचं. ते तुझ्या जवळच राहू दे. तुझं अमृत आणि तंबाखू लोकांकडनं मागून खायचं. ते भिकारीच्या आवलं तुझ्या जवळ राहू दे. मला माझे दे पैसे. तुला नसेल द्यायचे तर ते तुला मी दान केले. माझा पगार झालाच माझ्या मैत्रिणीला देईन मी. त्या मैत्रिणीच्या बी आईचा दाना तिचं डोळं कुठं शेपलाला गेलं होतं का? तिनं बरोबर रिचार्ज करायला काय झालं मग? मला उगा फुकट डोसक्याला टेन्शन देतो. माझी मी व्यवस्थित आहे ना. उगा फोन करून तुम्ही टेन्शन द्यायची काय गरज आहे मला सांगा बरं. मी काय अमृत पेलोय म्हणून मी असं काय मला समजत नाही असं वाटलं काय? मग तू दारू पिलेलंच नसतेस. मला काही नको सांगू. तू रिचार्ज देणार आहे का नाही मला एवढं सांग. ए तू 500 रुपये टाकणारच का नाही एवढं? ए नाही टाकणार. जा पळ. जागा आहे डुकरीन. निघ. का असल्या लय जण बघितलं मला. तुझ्यासारखे तर 56 बघितलेत मी. जास्त बघितलेत. तू निघ पळ. मला असले लय रोज फोन येते ते. ह्याचा मला लय सराव झालाय. मी अमृत पेलोय म्हणून जास्त नाही तू अमृत पी, तंबाखू खा, लोकांकडनं भीक मागून लोकांचा रिचार्ज करून घे. असंच तू हे कर. मला आता जाऊ दे. 719 रुपये गेलेत ना माझे. काही एवढा फरक नाही पडणार. आणि जा पळ निघ. मला काही गरज नाहीये. मी ठेवते फोन. असं गेलं म्हणून नको. तू फोन बिन ठेवू नको बिहून. आणि तुझं 719 रुपये तुझ्या तोंडावर खटदिनी मारतो. अगं एक शेतातला कोपरा पिकला नाही तर माझं 10-20 हजार रुपये येतात. आणि तुझं 700 रुपये कुठं धरून बसले? लोकांचा बुडवा माणूस दिसलो काय मी तुला? 500 रुपये कशाला मागत होता मग रे? अगं मला आता माझ्याकडे रुपया नाही. 10 रुपयाचं बादशाह खायला पैसा नाही. मला अमृत घेतल्याशिवाय मी जगू शकत नाही. मी जगलो तर तुझं 700 रुपये पाठवू शकणार आहो. तेच काय गरज नाही. 500 बी मिळा मला देऊन. परत काय लॉस मध्ये नाही जायचं. मला 500 बी नको, ते 700 बी नको. राहू दे तुला. जेवढे दिवस हाय तेवढे दिवस जग. लोकांचं खाऊ नको. काय चांगलं नसतं खाल्लेलं. तंबाखू खा, दारू पी. आणि हे असलं हे करून काय माणूस जगत नसतं. तुला अजून सांगायला डोकरीन दारू म्हणायचं ना. आम्ही फक्त अमृत पितोय ना. अमृत ही बेवड्या तू अमृत पिलंय ना. आता तुझ्या भाषेत बोलते त्यामुळे तुला अमृत वाटते. जरा जागेवर ये, शुद्धीवर ये. मग तुझ्या अक्कल येईल जागेवर. मग तू काय मला हलकं समजलं का? माझ्या बापानं लग्नाच्या अगोदर माझ्या नावावर 1 नंबर जमीन केल्या. 1 नंबर मध्ये 33 एकर जमीन असते. तुला तर माहिती आहे का? आणि 1 एकर जमीन 20 लाखाला चालले. मग 33 एकरचं किती झालं सांग बरं तू?
मी 33 कशाला सांगू तू माझे 719 रुपये देत नाही तुला मी सांगू हे तुझे किती झालं अगं 719 रुपये तू माझं रिटर्न देत नाही तर तू तेवढे पैसे कधी लोकांना हे करशील तू सगळं ते पैसे घेऊन उत्मात करशील सगळा ते विकून. अगं कुत्र्या ऐक 33 दुनी 66 झालं 66 करोड 6 करोड 6 लाख आहे तर माझ्याकडे. हा राहू दे तू तुझ्या जवळच राहू दे मला काय रिचार्ज बिचार्ज नको तुझं ते अमृत तुझं हे ते तुझं ते काय असेल तुझ्या जवळच राहू दे. आता मी ठेवते मला काय तुझ्यासोबत बोलून मला दिवस खराब नाही घालवायचा. तुला मी ऑफर द्यायला न ठेवतो मला काय तुझ्यासोबत बोलायचं नाही मला तुझा रिचार्ज नको काहीच नको. ठेव फोन तू. तो फोन ठेवायचा नाही मी फोन ठेवणार इकडून तू फोन केलाय फोन मी ठेवणार पण तुला तुझी लायकी दाखवून देणार मी अमृत पेलेला माणूस आहो प्रामाणिक माणूस आहो तुला एवढं पण सांगतो. मी फोन ठेवते मला तुझ्या बोलायची अजिबात इच्छा नाहीये मूर्ख माणूस आहे तू अमृत पिलाय ना तू दारू पिलाय ना दारुड्या त्यामुळे ना तू जागेवर नाहीये आता. तुला एकच भाषेत सांगायला कुत्रे दारुडे म्हणू नको अमृत पेलेला माणूस आहो तुला अमृत समजते का अमृत काय असतंय. हा ते तुझं अमृत तुझ्या जवळ राहू दे मला काय नको सांगू त्या अमृताचं ते मग मी आता फोन ठेवते मला अजिबात तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. ठेव फोन. तू माझं ऐकून घे तू एका ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर सहज तू 1200 रुपये खर्च करते चेहरा फ्रेश करण्यासाठी भव्या प्लिकिंग करतेस केसाला हेअरस्टाईल चांगली करतेस तिथं तू 1200 रुपये घालवितेस मग माझ्यासारख्या अमृत पिणाऱ्या माणसाला तू 500 रुपये फोन पे केल्यावर काय होणार आहे ग. अरे चांगल्यासाठी वापर कर ना अमृत प्यायला कशाला तुला मी 500 रुपये देऊ हे चालतं का जगामध्ये. तुला चांगला विचार करा की चांगलं राहा की जरा तुम्ही माझं 700 रुपये घेतलंय ते घेतलंय माझं ना नुकसान केलं वरून अजून 500 रुपये मागतोयस का तू कशाला. अरे एका टायमाचा किराणा भरायला माग ना मला मी तुला देते 10 रुपयाला पैसे मागतोय तू तुला लाज वाटते का. अजून तुला नीट सांगायला बघ कुत्रे मी 10 रुपयाला पैसे मागत दारू पिलाय ना तू दारू पिलाय ना त्यामुळे तुला बोलायचं कळत नाहीये तू ठेव फोन आता मला तुझ्या संग अजिबात बोलायची इच्छा नाहीये तू फोन ठेव आता. आणि तू ब्युटी पार्लरला गेल्यावर 1200 रुपये कशासाठी खर्च करतेस. मला आता बोलायचं नाहीये फोन ठेव मला तुझ्या संग बोलायची अजिबात इच्छा नाहीये. तू नैसर्गिक चेहरा ठेव की जसं निसर्गानं आपल्याला मला तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाहीये तू माझे पैसे देत नाही वरून 500 रुपये मागतोय. अरे एका टायमाला किराणा पैसे देते मी ब्युटी पार्लर एवढे पैसे घालवत नाहीये कळलं ना. अगं तुझ्या खांदाला ना किराणा भरून देईल किराणा 4-5 हजाराचं काय करायला आलायस तू वर्षाला 22-23 हजाराचा किराणा भरताव मी तू सांगायला आलायस महिन्याचा किराणा. 10 रुपयाला 500 रुपये मागतो का मग भाड्या रे. 10 रुपयाला 500 मागतो का म्हणजे मी 10 रुपयातच नाही मी अमृत पितोय म्हणून तुला 10 सांगायला माझा मोबाईल फोडून देईन बरं का मला इतका राग आलाय तुला सांगतोय. हा मला तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाही ती मोबाईल फोड 10 रुपये तिकडे जाऊन काय करायचं कर बेवड्या फोन ठेव मला तुझ्यासंग बोलायचं नाही ठेव पण. तुला मी